आता तुम्ही बघाल फ्रेट चार्जेस जे आहेत, तुम्ही बघाल प्रॉफिट अँड लॉसला फ्रेट चार्जेस, तुम्ही विचाराल की तुम्ही याच्यावरती आर्थिक टॅक्स भरला का, तो बोलेल नाही भरला. आता तुम्हाला क्लिअर झालं की नाही झालं की फ्रेट चार्जेस हे जर जीटीए कडून सर्व्हिस घेतलेली असेल तर आरसीएम ॲप्लिकेबल आहे. जर जीटीए कडून सर्व्हिस नाही घेतलेली तर आरसीएम ॲप्लिकेबल नाही. म्हणजे प्रत्येक एंट्री आली त्या एंट्रीचा आपण आपल्या पद्धतीने अर्थ नाही काढायचा. नक्की अर्थ काय निघतो हे लॉ मेकरना हे टॅक्सची लायबिलिटी कोणावरती टाकायची आहे. जसं तुम्ही बघा होता हे आपल्या सर्व्हिस बाय म्युझिक कंपोजर. म्युझिक कंपोजर कोण असतो, तसे वेगवेगळ्या मूवीज आहेत, वेब सिरीज आहेत, सिरियल्स आहेत. म्युझिक कंपोजर आहे, फोटोग्राफर, आर्टिस्ट और द लाइक बाय वे ऑफ ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ कॉपीराइट. ते कॉपीराइट काढतात त्यांच्या क्रिएशनचं. म्युझिक कंपोजर आहे, फोटोग्राफर आहे, आर्टिस्ट आहे और लाईक आहे. यांनी म्युझिक कंपनी, प्रोड्युसर और द लाईक यांना काय केलं, सर्व्हिस दिली. तर याच्यावरती म्युझिक कंपनी, ते प्रोड्युसर हे टॅक्स भरतील. आता यामध्ये पूर्वी ऑथर पण होतं, ही एंट्री मॉडिफाय केली आणि त्यांनी ऑथर काय केलं, ऑथर वेगळं घेतलं इकडे. आपल्या सर्व्हिसेस बाय अन ऑथर, लेखक जे आहे, वे ऑफ ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ कॉपीराइट कवर्ड, कॉपीराइट ॲक्टच्या खाली. आता इथे काय झालं, जो पब्लिशर आहे त्याच्यावर लायबिलिटी टाकली. अगोदरच लोक पुस्तकं फारशी पहिल्यासारखी वाचत नाही, आता ऑडिओ बुक वगैरे आलेत, वगैरे वगैरे गोष्टी आल्या, तर पब्लिशरवरती ही लायबिलिटी टाकलेली आहे. ऑथरला जर तुम्ही सांगितलं पुस्तक लिही तर त्याला जी रॉयल्टी दिली जाते त्याच्यावरती पब्लिशर जीएसटी भरणार. आता यात असा ऑप्शन आला 1/10/2019 पासून की ऑथर रजिस्ट्रेशन घेऊ शकतो आणि तो फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी कलेक्ट करून भरू शकतो. कोणाकडनं, पब्लिशरकडनं. हे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ते वेगवेगळे बुक्स लिहितात. या बुक्ससाठी ते ऑथरला रॉयल्टी पे करतात. तर ह्याच्यावरती गव्हर्नमेंटला फार मोठ्या बुक्स, हे कसे आहे, बुक्स हे जे आहेत ना, हा एक्झाम सप्लाय आहे. डिक्शनरी आहे, कुठलेही बुक्स आहेत, हे एक्झाम्प्ट आहे, याच्यावर टॅक्स लागत नाही. पण रॉयल्टी द्यायला लागते ऑथरला. ऑथरायझेशन घेऊ शकतो जर त्याची इच्छा असेल. जर अनरजिस्टर्ड असेल तर मग पब्लिशरनं टॅक्स भरायचा. हा फॉर्म ठेवला या प्रकारे की ही प्रोसिजर करायची कोणी, ऑथरनी. ऑथर करू शकतो फॉरवर्ड चार्जमध्ये डिक्लेरेशन द्यायचं आणि हे करू शकतो. ओके, इथे ऑप्शन दिलं आहे. पुढची एंट्री बघा. आपल्याकडे बरेच उद्योगपती मोठे मोठे लोन घेऊन देशाबाहेर पळून गेले, बरोबर आहे. मग त्यांना निकष न पाळता लोन दिली गेले हे तिथं झालं. आता मग कोण किती लोन घेतोय आणि ते लोन बरोबर दिलं जात आहे की नाही बँकेतनं कुठल्या याच्यावरती देखरेख करण्याकरता आरबीआयनी एक ओव्हरसीइंग कमिटी नेमली. आरबीआयला ते काय करतात, त्यांना आरबीआयने काम दिले की तुम्ही हे काम बघा, त्यांना अधिकार दिले. तर मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी कॉन्स्टिट्यूटेड बाय द आरबीआय, सप्लाय सर्व्हिसेस बाय द मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी. कोणाकरता हे काम, रिझर्व्ह बँकेकरता करतात. आता मी माहिती शोधली याच्यावरती, त्याच्यामध्ये मला असं सापडलं की 5 मेंबर आहेत. मी जेव्हा माहिती शोधली तेव्हा हे 5 मेंबर होते. त्यामध्ये एक चेअरमन आहेत आणि अदर मेंबर हे आहेत. आणि ही ओव्हरसीइंग कमिटी कशाकरता बनवली आरबीआयनी, ते काय काम करतात, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल तिकडे, एक्स्ट्रा माहिती. फक्त आता इथे समजून काय घ्यायचं आपल्याला की आरबीआय ज्या वेळेस, हे आरबीआयचे एम्प्लॉई नाही आहेत, आरबीआय यांना ते देखरेख करण्याकरता त्यांना जे काम दिलंय ते फंक्शन परफॉर्म करण्याकरता काय अमाऊंट पे करत असेल याच्यावरती आरबीआयला जीएसटी भरायला लागेल. तर वेगवेगळ्या बँकिंग कंपन्या आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स आहेत. हे दोन जे आहेत हे काय करतात, त्यांचे एजंट नेमतात बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरता. ते एजंट जे आहेत, सर्व्हिसेस सप्लाइड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. ओके, आता जर मोठ्या कंपन्या असतील म्हणजे बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, तर त्यांचा टर्नओव्हर जास्त असतो. ते फॉरवर्ड चार्जमध्ये रजिस्ट्रेशन घेतात, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो. त्यामुळे लॉ मेकर लक्षात काय आलं की जे छोटे आहेत डायरेक्ट सेलिंग एजंट, जे इंडिव्हिज्युअल आहेत, प्रोपार्टरशिपमध्ये आहेत,
त्यांच्याकडून ते सर्व्हिस घेतली कोणी, बँकिंग कंपन्यांनी किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशननी, तर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरला पाहिजे. म्हणजे एक काम दिलं इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंटला. डायरेक्ट सेलिंग एजंट और DSA इज अ पर्सन हू वर्क्स एज अ रेफरल एजंट फॉर अ बैंक और NBFC. The job of DSA is to find potential customers for the bank they represent. To do this, DSA will look for people who are in the market for a loan. त्यांना वेगवेगळे लोन वगैरे देणं हे काम कोण करतं, हे इंडिव्हिज्युअल DSA थ्रू जर केलं, जे एजंट आहेत बँकेचे त्यांना बँक पेमेंट करते. जसं आपण बघितलं इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स एजंट नेमतात, तसं हे बँकिंग कंपन्या NBFC डायरेक्ट सेलिंग एजंट नेमतात. त्यांना ऑथॉरिटी दिली जाते की आम्ही बँकेत आम्हाला ऑथॉराईज केलं, आम्ही एजंट आहोत, तुम्हाला लोन पाहिजे का, तुम्हाला काय सर्व्हिसेस पाहिजे का, अकाउंट ओपन करा, तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायला लागतो का, वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांना हे प्रोव्हाइड करतात. तर जर इंडिव्हिज्युअल असेल तर RCM आहे, कारण त्यात दिलं तसं. अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप LLP हे नाही आहे, इंडिव्हिज्युअल आहे, त्यांनी सर्व्हिस दिली तर RCM ॲप्लिकेबल होईल. आता हे बँक जसे DSA नेमतात तसं बँकिंग कंपन्या, फक्त ती बँकिंग कंपनी आहे. सप्लायर कोण आहे, बिझनेस फॅसिलिटेटर. बिझनेस फॅसिलिटेटर कोण असतो, बिझनेस फॅसिलिटेटर किंवा बिझनेस करस्पॉन्डंट मीन्स अन इंटरमिजियरी अपॉइंटेड अंडर द बिझनेस फॅसिलिटेटर मॉडेल. द बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल बाय अ बँकिंग कंपनी, हा पण त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या वतीने हे काम करतात. बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटर आर रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंटेड एजंट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, अपॉइंटेड बाय बँक. बँकेच्या वतीने ते काम करू शकतात. बँक टू ॲक्ट ॲज देअर एजंट अँड प्रोव्हाइड बँकिंग सर्व्हिसेस इन रिमोट लोकेशन वेअर बँक डज नॉट हॅव अ प्रेसेन्स इन ऑर्डर टू प्रमोट फायनान्शियल इन्क्लुजन. फक्त लोन स्कीमची माहिती देत नाही, ॲक्च्युली लोन फॉर्म भरून घेणं, सगळे डॉक्युमेंट्स घेणं, हे सगळं करण्याचे जास्त अधिकार त्यांना असतात. आता ह्यात पण तुम्ही बघाल की बिझनेस फॅसिलिटेटर किंवा करस्पॉन्डंटला यात पण एक्झम्पशन आहे की बिझनेस फॅसिलिटेटर और अ बिझनेस करस्पॉन्डंट टू अ बँकिंग कंपनी विथ रिस्पेक्ट टू अकाउंट्स इन रुरल एरिया ब्रँच. रुरल एरिया ब्रँच असेल तिकडे एम्प्लॉई कमी आहेत, मग तिकडे यांना जर यांनी बिझनेस दिला तर पेमेंट मिळतं. कोणाला, बिझनेस फॅसिलिटेटर किंवा बिझनेस करस्पॉन्डंटला. तसं इन्शुरन्स कंपन्यांना इन्शुरन्स एजंट थ्रू बिझनेस मिळतो, तसं यांना बँकिंग कंपन्यांना पण हे नेमलेले आहे. पण रुरल एरियामध्ये जर त्यांनी सर्व्हिस दिली तर एक्झम्पशन आहे, बँकेने त्यांना पेमेंट केलं त्याच्यावर GST लागत नाही. एनी पर्सन ॲज अन इंटरमिजियरी टू अ बिझनेस फॅसिलिटेटर और अ बिझनेस करस्पॉन्डंट विथ रिस्पेक्ट टू सर्व्हिस मेन्शन इन ए, म्हणजे त्यांचा पण कोण सब एजंट असेल त्यांनी सर्व्हिस दिली. आणि बिझनेस फॅसिलिटेटर टू बिझनेस करस्पॉन्डंट टू अन इन्शुरन्स कंपनी इन अ रुरल एरिया हे पण एक्झॅम्पल लक्षात घ्या. पुढची एंट्री बघा, सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय अन एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट. बिझनेस करस्पॉन्डंट अँड एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट आहे. एजंटला जर पेमेंट केलं कोणी, बिझनेस करस्पॉन्डंटनी. ओके, आता आपण इथे परत बघितलं एक्झामिनेशन कशाला आहे, एजंट आहे, पण कुठे सर्व्हिस दिली आहे, रुरल एरियामध्ये, तर ती एक्झाम्प्ट आहे. पण अर्बन एरिया असेल तर मग टॅक्सेबल एजंटसाठी. अन एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट, बिझनेस करस्पॉन्डंट सर्व्हिस घेतो कोणाची, दुसऱ्या व्यक्तीकडनं. इथे इंडिव्हिज्युअल, प्रोप्रायटर, पार्टनरशिप, LLP काही दिलेलं नाही, कोणी असो, सप्लायर ऑफ सर्व्हिस. घेणारा कोण आहे, बिझनेस करस्पॉन्डंट. सिक्युरिटी सर्व्हिस, बँकेच्या बाहेर बघा काय लोक उभे असतात, सिक्युरिटी सर्व्हिस असतात. तसंच काही लोकांना बॉडीगार्ड वगैरे असतात. सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये काय काय येईल, दोन्ही येईल ना. सिक्युरिटी सर्व्हिसेस कंसात दिले आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल प्रोव्हाइडेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. प्रोव्हाइडेड टू रजिस्टर्ड पर्सन, सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू रजिस्टर्ड पर्सन. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन नाही केलं, एनी पर्सन रेसिपियंट रजिस्टर्ड पर्सन लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. आता यात तुम्ही एंट्री पूर्ण वाचाल, त्यात अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. बॉडी कॉर्पोरेट जर असेल तर मोठी एजन्सी आहे सिक्युरिटी सर्व्हिस. कंपनी ज्या बनवतो ऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यांच्याकडे तेवढं काम आहे,
त्या टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे जाईल ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतील सिक्युरिटी एजन्सी. पण छोट्या सिक्युरिटी एजन्सी असतील, पार्टनरशिप फर्म आहे, प्रॉपर्टी बिझनेस आहे, त्यावेळेस रिसिपेंट जो आहे रजिस्टर्ड पर्सन असेल तर टॅक्स RCM मध्ये त्याला भरायचं आहे. आणि यात पण कसं आहे की जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सी जे रजिस्टर आहेत सेक्शन 51 साठी असे गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज असतील. आणि तसंच जो व्यक्ती रजिस्टर्ड पर्सन सेक्शन 10 कंपोजिशन स्कीम रजिस्टर असेल तर इथे रिव्हर्स चार्ज नथिंग कंटेन इन दिस एंट्री म्हणजे रिव्हर्स चार्ज लागू होणार नाही. म्हणजे इथे फॉरवर्ड चार्ज लागेल. जर रजिस्टर असेल एनी पर्सन तर फॉरवर्ड चार्ज लावेल तो, नसेल तर मग रिव्हर्स चार्ज येणार नाही, म्हणजे टॅक्स लागणारच नाही. हे लक्षात घ्या. आता जर इकडे बघतो आपण एनी पर्सन सर्व्हिस रिसिपेंट जो असेल जर गव्हर्नमेंट असेल त्याला एक्झम्पशन नसेल तर टॅक्सेबल होईल. हे लक्षात घ्या. एक्झम्पशन नसेल टॅक्सेबल होईल. आता एनी पर्सन रजिस्टर्ड पर्सन म्हटलंय, आता गव्हर्नमेंट रजिस्टर नाहीये तर त्यांच्यावरती लायबिलिटी येत नाही रिव्हर्स चार्ज. हे लक्षात घ्या. सप्लायर कोण आहे, रिसिपेंट कोण आहे, त्याप्रमाणे कुठली ऍक्टिव्हिटी आहे, कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, ऍक्टिव्हिटी येते की नाही येते. इथे दिलंच आहे की हे जे सेक्शन 51 मध्ये असतील हे रजिस्टर्ड पर्सन आहेत. म्हणजे इथे रजिस्टर्ड पर्सन म्हटलं म्हणून हे आलेलं 51 साठी ऍप्लिकेबल नाहीये. फॉरवर्ड चार्ज लावला जाऊ शकतो. जर एक्झम्पशन नाहीये तर फॉरवर्ड चार्ज लागेल. मग समजलं ना. वीर सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे बॉडी कॉर्पोरेट आहे. ओके, पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड किंवा अशी कंपनी जी भारतामध्ये रजिस्टर असेल ती सगळी बॉडी कॉर्पोरेटमध्ये येते. वीर सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सर्व्हिस रिसिपियंट फॉक्स JVR सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड. RCM येईल का? नो, RCM येणार नाही. कारण सप्लायर कोण आहे, आपली एंट्री काय सांगते की एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. सप्लायर बॉडी कॉर्पोरेट असेल तर फॉरवर्ड चार्ज येईल. इथे वीर सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हे फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करते. अनुज मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रोप्रायटरशिप आहे आणि तेच सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कोणाला? फॉक्स JVR सॉफ्टवेअर कंपनीला. इथे येस, इथे काय येईल, RCMच्या त्या एंट्रीच्या कंडिशन इथे ॲप्लिकेबल झाल्या, त्यामुळे इथे फॉक्स JVR सॉफ्टवेअर कंपनी रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरेल. अनुज मॅनपॉवर प्रोप्रायटरशिप आहे आणि रामन असोसिएट अरजिस्टर्ड पर्सन आहे. दिले रजिस्टर्ड पर्सनसाठीच ॲप्लिकेबल आहे. कंडिशन काय सांगते, रिसिपियंट कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे का. जर नाही आहे तर रिव्हर्स चार्ज येणार नाही. जर ह्याचा टर्नओव्हर अनुज मॅनपॉवरचा त्यांनी जर रजिस्टर घेतला असेल तर तो फॉरवर्ड चार्ज लावेल, अदरवाईज रिव्हर्स चार्ज काय येणार नाही. अनुज मॅनपॉवर फॉरवर्ड चार्ज केव्हा लागेल, टर्नओव्हर एक्सिड झाला असेल तर, रजिस्टर असेल तर. रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल, मोटर व्हेकल भाड्याने दिलेली आहे. रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल. आता अशी मोटर व्हेकल जी डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स आहे आणि जिथे इथे काय म्हटलंय, आणि जेव्हा द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपियंट. म्हणजे एखादी कंपनी आहे, एखादा बिल्डर आहे, जो कुठला व्यवसाय करणारा एखादा व्यक्ती असेल, त्यांच्याकडे त्यांचे मॅनेजर आहेत, त्यांना एखादा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, साईटमध्ये जाऊन पाहणी करायची आहे, इन्स्पेक्शन करायचं आहे, काम काय स्तरावर चाललंय, काय प्रोग्रेस आहे, बरोबर चाललं की नाही चाललंय. एखादा आर्किटेक्ट आहे, त्याला जाऊन बघायचं आहे बिल्डिंगचं काम कसं चाललंय. तर तेही आर्किटेक्ट फर्म असते, त्यांच्याकडे एक गाडी आहे, ती त्यांनी भाड्याने घेतलेली. रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल आहे, डिझाईन टू कॅरी पॅसेंजर आहे, वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन. म्हणजे जे समजा तुम्हाला आम्ही महिन्यातनं काय देऊ, 30,000 रुपये देऊ, तुमची गाडी द्या, गाडीमध्ये फ्युएल म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस
कोणी भरायचा? त्या गाडीचा ओनर त्यांनी भरायचा, असा ॲग्रीमेंट आहे. ड्रायव्हरचा उल्लेख नाही आहे इकडे. ड्रायव्हर कोण देईल? नाही दिलं. आपली एंट्री काय म्हणते की रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे, डिझाइन टू कॅरी पॅसेंजर आहे, जिथे कॉस्ट ऑफ फ्युएल इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन आहे, चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपियंट. ओके, प्रोव्हाइडेड टू अ बॉडी कॉर्पोरेट. आणि कोणाला दिली? म्हणजे इथे रिसिपियंट हा बॉडी कॉर्पोरेट असला पाहिजे, तेव्हाच ॲप्लिकेबल आहे. आणि सप्लायर एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट जो supply services to a body corporate and does not issue an invoice charging 6%, म्हणजे CGST 60% आणि AGST 60%. यांना पण कसं आहे, GTA सारखंच या सर्व्हिसला पण 5% आणि 12% दोन रेट आहेत. 5% आणि 12% दोन रेट आहेत. 5%मध्ये मग सांगितलं झालं माहिती ना की 5%मध्ये ITC घेता येत नाही, 12%मध्ये ITC इलिजिबल. मग जर का ती मोटर व्हेकल प्रोव्हाइड करणारी जी कंपनी असेल ते जर का 12% टॅक्स आकारत असतील तर फॉरवर्ड चार्ज आहे. जर ते 5% घेत असतील एनी पर्सन, जो बॉडी कॉर्पोरेट नाही आहे, नॉर्मली बॉडी कॉर्पोरेट 12%च घेतात, मोठी कंपनी आहे, त्यांना ITC पाहिजे, छोटी कंपनी आहे आणि कंपनी नाही आहे, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट म्हणजे पार्टनरशिप फर्म आहे किंवा प्रोप्रायटरशिप आहे, त्यांनी जर बॉडी कॉर्पोरेटला जर का ती गाडी दिली, व्हेकल रेंटवर दिली, त्याच्यामध्ये फ्युएल तेच राहणार आहे. ओके, तर RCM ॲप्लिकेबल होईल. कोणावरती होईल? बॉडी कॉर्पोरेटवरती होईल. सप्लायर कोणी असो अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट असला पाहिजे. रिसिपियंट जर बॉडी कॉर्पोरेट आहे, GST 5% RCM ॲप्लिकेबल. अशा ट्रॅव्हल रजिस्टर आहे, एनी पर्सन रिसिपियंट अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. इथे त्यांनी रेट जो ऑप्ट केला आहे 5% किंवा 12%, RCM येणार नाही, फॉरवर्ड चार्जमध्ये येईल. बघा इथे कसं असतं, जर RCM दिलाय, सप्लायर रजिस्टर असो अगर नसो, जर RCM आहे तर रिसिपियंटने टॅक्स द्यायचा आहे, हे लक्षात घ्या पॉईंट. जय ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट आहे, त्यांनी सर्व्हिस दिली बॉडी कॉर्पोरेटला, फॉरवर्ड चार्ज लागेल, RCM येणार नाही. 5% घेतलाय विदाउट ITC, 5% बिल बनवतील, अदरवाईज 12% विथ ITC ते बनवतील. जय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट RCM येतच नाही, रिसिपियंट हा बॉडी कॉर्पोरेट असला पाहिजे तर RCM. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर आहे, बॉडी कॉर्पोरेट म्हणजे बॉडी कॉर्पोरेट रजिस्टर्ड पर्सनकडून सप्लाय घेऊ या रजिस्टर्ड पर्सनकडून घेऊ, जबाबदारी कोणाची आहे? 5% भरण्याची, RCM. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर आहे आणि एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, अदर दॅन बॉडी कॉर्पोरेटला लागूच नाही ना RCM. ओके, कळलं? पहिले हे बघायचं इथला भाग की रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे आणि कॉस्ट ऑफ फ्युएल इन्क्लुडेड पाहिजे. जर का ते फ्युएल भरतायत रिसिपियंट तर मग एंट्री लागू होत नाही. म्हणजे याच प्रकारे सर्व्हिस दिली गेली पाहिजे. फक्त रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे एवढंच पुरेसं नाही आहे, तर कॉस्ट ऑफ फ्युएल कोण भरतंय? सप्लायर भरतंय. आणि रेंटिंग कोणाला करतोय? बॉडी कॉर्पोरेटला करतोय. आणि रेंटिंग करणारा कोण आहे? अदर दॅन एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आणि जो 12% रेट घेत नाही, लक्षात घ्या. पण doesn't issue an invoice charging 6%. आता हे एक ट्रान्झॅक्शन जे आहे हे शेअर मार्केटमधलं आहे. सिक्युरिटीज वगैरे असतात शेअर. त्याच्यामध्ये शेअर्स किंवा बॉन्ड्स आहेत. जो ओनर असेल तो टेम्पररीली दुसऱ्याला देतो. ॲग्रीमेंट केलं जातं आणि हे ॲग्रीमेंट जे आहे हे अप्रूव्ड इंटरमिजिएट थ्रू केलं जातं. म्हणजे हा कायदेशीर याला मान्यता आहे की जो ब्रोकर आहे ऑथोराइज, एक व्यक्ती सांगतो की मला काही शेअर पाहिजे एखाद्या कंपनीचे, तर
हा जो ब्रोकर असेल तो ते शेअर सिक्युरिटी जे आहेत तुम्हाला सांगेल तुमच्याकडे ह्या कंपनी शेअर आहेत का, तुम्ही या 3 महिन्याकरता द्या. मग 3 महिन्यानंतर तुम्ही आत्ता द्या, तुम्हाला 3 महिन्यांनी ते शेअर परत देऊ किंवा तुम्हाला दुसऱ्या कंपनीचे शेअर देऊ किंवा तुम्हाला एक ठराविक अमाऊंट देऊ 3 महिन्यानंतर. ओके, तुमच्याकडे समजा 2 लाखाचे शेअर आहे, ते शेअर तुम्ही त्याला आता त्या नावाने करायचे टेम्पररी. 3 महिन्यानंतर तुम्हाला ते शेअर किंवा वेगळ्या कंपनीचे शेअर किंवा मग काय कॉस्ट 3 महिन्यानंतर दिली जाईल. हे तुमचे 2 लाख तुम्हाला 2 लाख मिळणारच आहेत, हे लक्षात घ्या. पण हे देण्यासाठी तुम्ही त्याला लेंडिंग फी चार्ज कराल. लेंडिंग फी की मला 20,000 रुपये द्याल तर तुम्हाला मी टेम्पररी माझे शेअर ट्रान्सफर करतो. लक्षात. तर हे 20,000 रुपये काय, हे जे ट्रान्झॅक्शन करण्याचे चार्जेस आहेत याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल आहे. लेंडर कोण आहे, अ पर्सन हू डिपॉझिट सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम इन द नेम ऑफ एनी अदर पर्सन ड्युली ऑथोराइज ऑन हिज बिहाफ विथ अन अप्रूव्ड इंटरमिजिएट फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अंडर स्कीम ऑफ सेबी. सेबीच्या जे स्कीम आहे की तुम्ही दुसऱ्याला जसं आपण पैसे उधार देतो तसे सिक्युरिटी या त्याच्या नावाने करायच्या. तो ते घेईल, विकेल, काय करेल, त्यातनं पैसे कमवेल. आणि बॉरोवर जो असेल, अ पर्सन हू बॉरोज द सिक्युरिटी अंडर द स्कीम थ्रू अन अप्रूव्ड इंटरमिजिएट ऑफ सेबी. हे सेबीचा जो ब्रोकर असेल त्याच्या थ्रू हा व्यवहार होईल. म्हणजे हा लिगल आहे, कायदेशीर आहे, हा रेकॉर्ड होईल, हा व्यवहार झाला आहे, प्रूव्ह होईल. तर ह्याचे जे लेंडिंग फीज आहेत, इन रिटर्न द बॉरोवर ट्रान्सफर अदर शेअर, बॉन्ड्स और कॅश टू द लेंडर ॲज कोलॅटेरियल अँड पेज अँड बॉरोविंग फी. लक्षात. तर त्या बॉरोविंग फीजवरती जीएसटी भरायचा कोणी, बॉरोवर. जो घेईल ते शेअर त्यांनी भरायचं. ह्या सगळ्या सर्व्हिसेस सीजीएसटी एजीसीमध्ये पण येतात. आणि जर आयजीएसटी लागू होईल म्हणजे राज्याबाहेर गेल्या तर आयजीएसटी लागू होईल. आता ही अशी एक एंट्री आहे की जी फक्त आयजीएसटीमध्येच येते. एनी सर्व्हिस सप्लाइड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट. सर्व्हिस सप्लाय कोण करतो, एनी पर्सन लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. जो नॉन टॅक्सेबल म्हणजे भारताबाहेर आहे. भारताचा जीएसटी कायदा ज्या भागाला, ज्या जगातल्या ज्या भागाला लागू होत नाही, म्हणजे वेगळी कुठली कंट्री असेल त्यांच्याकडून सर्व्हिस दिली जाते. आणि सर्व्हिस घेणारा कुठे आहे, जो भारतामध्ये आहे. पण अदर दॅन काय म्हटलंय, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट, NTOR ज्याला म्हणतात शॉर्टमध्ये. NTOR कोण आहे, तर NTOR हा डिफाईन केला आहे सेक्शन 2 क्लॉज 16 आयजीएसटी ॲक्टमध्ये की नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट म्हणजे गव्हर्नमेंट आहे, लोकल ऑथॉरिटी आहे, गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी आहे किंवा इंडिव्हिज्युअल आहे और एनी अदर पर्सन आहे जो नॉट रजिस्टर अँड रजिस्ट्रेशन नाही आहे. आणि कोण आहे, अँड रिसिविंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस एक्सेस रिट्रीवल OIDR सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्सन अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री और एनी अदर बिझनेस और प्रोफेशन लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर जर असेल तो फॉरवर्ड, जसं नेटफ्लिक्स वगैरे आहे, ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतात. कोणाकडनं, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं. रजिस्टर्ड पर्सन जर असेल तर काय होईल, रिव्हर्स चार्ज भरू शकतो. तीच ही एंट्री आहे की एनी सर्व्हिस सप्लाइड बाय अँड एनी पर्सन हू इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी. कुठली सर्व्हिस जर नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधनं घेतली तर रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे. कळलं. पण त्याला अपवाद कोण आहेत, गव्हर्नमेंट. आणि जसं आता विद्यार्थी आहेत जे बिझनेस पर्पज कुठली सर्व्हिस घेत नाही आहेत. बिझनेस पर्पज, तुम्ही घर बांधताय आणि तुम्ही आर्किटेक्ट सर्व्हिस घेतली, कशासाठी सर्व्हिस घेतली, एखाद्याला फॉरेनला जाऊन शिक्षण करायचं आहे, ही सर्व्हिस घेतली, तो अनरजिस्टर्ड पर्सन आहे, ह्याच्यावरती RCM ॲप्लिकेबल होणार नाही, कारण तो NTOR आहे.
आता याच्यामध्ये पण एक्झाम्शन आहे, बघायला लागतं प्रत्येक वेळेस. एक्झाम्शन असेल तर मग कुठल्या सेक्टरला एक्झाम्शन आहे ते बघायला लागतं. सगळ्यांना लागू होईल जर एक्झाम्शन नसेल तर, पण स्पेसिफिक एखाद्या संस्थेला समजा हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, यांना एक्झाम्शन आहे, मग त्यांना मिळणार एक्झाम्शन. सर्व्हिस इम्पोर्ट केली, कशाबद्दल केली, ते असू शकतं एक्झाम्शन. प्लस काय गुड्स आहेत बघा. आता या गुड्समध्ये कॅशू काजू, जे कवच नसलेले सोडलेले, कोणाकडनं घेतले, ॲग्रिकल्चर. इथे बघा, इथे ह्यात गुंतागुंत काही नाही आहे. हे गुड्स आहेत, असे घेतले, कोणी घेतले, रजिस्टर्ड पर्सननी घेतले, तो जीएसटी भरेल, रेसिपियंट ऑफ गुड भरेल. बीडी लीव रॅप्स, बीडी रॅपर लिव्ज, एसीसन कोड दिलेला आहे. एनी पर्सन, रजिस्टर्ड पर्सन असो. टोबॅको लिव्ज, तंबाखूची पानं, ॲग्रिकल्चरिस्टकडनं घेतले. म्हणजे इथे सप्लायर कोण आहे हे दिलेलं आहे, रेसिपियंट कोण आहे हे दिलेलं आहे. जर हे आहे ते एसीसन कोडवाले गुड्स आहेत, बस रेसिपियंटला टॅक्स भरायचं आहे. आपण हे पण बघितलंय, ॲग्रिकल्चरिस्टला काय केलं आहे, एक्झाम केलं आहे सेक्शन 23 मध्ये रजिस्ट्रेशन घेण्यापासून. मग टॅक्स कोण भरणार, ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, आणि त्यांचं प्रॉडक्ट जर टॅक्सेबल असेल, जे काजू टॅक्सेबल आहे ते भरेल ना रजिस्टर्ड पर्सन. जे प्रॉडक्ट एक्झाम्प्टच आहे गुड्सच्या एक्झाम्शन लिस्टमध्ये, त्याच्यावर टॅक्स येणार नाही. पण असे गुड्स आहेत की जे ॲग्रिकल्चरच प्रोव्हाइड करतो, पण जे टॅक्सेबल आहेत, त्यातले हे गुड्स आहेत. आणखीन काय एक दिलेले आहेत, एनी रजिस्टर्ड पर्सनकडून घेतले फॉलोइंग इसेन्शियल ऑइल्स, हे ऑइलचे प्रकार आहेत, रजिस्टर्ड पर्सन टॅक्स भरेल. सिल्क यार्न, सिल्क यार्नमध्ये एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चरर्स सिल्क यार्न, जो बनवतो रॉ सिल्कपासनं किंवा त्या किडांपासनं, रेशमी किडांपासनं, रजिस्टर्ड पर्सन ज्यांना घेईल तो टॅक्स भरेल. सिल्क यार्न. रॉ कॉटन, ॲग्रिकल्चरिस्ट आणि एनी रजिस्टर्ड पर्सन. सप्लाय लॉटरी, लॉटरी गव्हर्नमेंट काढते, लोकल अथॉरिटी काढते, त्याचे जे लॉटरी डिस्ट्रीब्युटर किंवा सेलिंग एजंट आहेत ते रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरतील. गव्हर्नमेंट त्यांना लॉटरी देईल, पण टॅक्स लागू आहे तो भरण्याची जबाबदारी रेसिपियंटची. वापरलेल्या गाड्या, सीज अँड कन्फिस्केटेड, जप्त केलेले गुड्स, जुनं आणि वापरलेलं कुठलंही सामान, वेस्ट आणि स्क्रॅप, हे गव्हर्नमेंटनी विकलं. सप्लायर कोण आहे, गव्हर्नमेंट. घेणारा कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन. मग तो त्याच्यावर जीएसटी भरेल. आता नवीन एंट्री आहे मेटल स्क्रॅप, लक्षात घ्या. अजून एंट्री यात वाढले मेटल स्क्रॅप. तुम्ही आता बघाल, युट्यूबला जाल, टाईप करा मेटल स्क्रॅप, R7 मेटल स्क्रॅप, मग खूप व्हिडिओ सापडले. जेव्हा जेव्हा अमेंडमेंट होते ना, तेव्हा तेव्हा त्याच्यावरती सोशल मीडिया खूप असं वापरला तुम्ही, तर खूप उपयोगी आहे. तिकडे अनेक लोकांनी आपले व्ह्यूज दिले की याचा काय परिणाम होणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला जसं सांगितलं कमर्शियल रेंट, ही एंट्री आली ऑक्टोबरला, तुम्हाला त्यावरती पण खूप चिक्कार व्हिडिओ सापडते. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट. आता हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्व्हिसमध्ये येत नाही, याला गुड समजलं जातं. हे कशा करताय, तर प्रत्येक बँकेला बँकिंग म्हणजे गव्हर्नमेंटनी काय निकष दिले की तुम्ही इतकं लोन शेतकऱ्यांना दिलंच पाहिजे, ठराविक लोन एज्युकेशन सेक्टरला दिलंच पाहिजे. तर काय काय बँका अशा आहेत की ज्यांचा संबंध गव्हर्नमेंट भागाशी जास्त आहे, काही बँकांचा संबंध शहरी भागाशी जास्त आहे. मग त्यानुसार प्रत्येक बँकेला एक टार्गेट दिलं जातं. जसं समजा SBI यांना सांगितलं की तुम्ही जे लोन द्याल त्यातलं तुम्ही ॲक्सिस बँकेला वेगळी टार्गेट असेल आणि SBIला वेगळं असेल. ओके. आता जर 18 करोड त्यांनी लोन दिलंच पाहिजे ठराविक सेक्टरला, आणि त्यांनी 20 करोड दिलं, 2 करोड जास्त लोन दिलं, तेच ॲक्सिस बँकेने काय केलं, 10 करोड द्यायला पाहिजे होतं, 8च करोड दिलं. जर त्यांच्याकडनं कमी लोन दिलं गेलं ते म्हणतात की आमच्याकडे कोण आलंच नाही. आलं नाही, तुम्ही एरवी कसं एजंट नेमता, तुम्ही शोधा, त्यांना लोन द्यावंच लागेल. लक्षात घ्या. जर नाही दिलं त्यांनी तर त्यांना मग पेनल्टी लागते. ते म्हणतात आम्ही प्रयत्न करून पण होत नाही. मग ज्या बँकेने एक्सेस दिलाय ना, तुम्ही त्या बँकेकडनं प्रमाणपत्र ते विकू शकता.
या प्रकारे की आमच्याकडे एक्स्ट्रा आहे. तर एक RBIचं ई कुबेर पोर्टल आहे. या ई कुबेर पोर्टलवरती SBI काय करतं की आमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट एवढं आहे ती कोणी घेऊ शकतं. तिकडे एवढंच कळतं की यांना त्यांच्याकडे अशा प्रकारचा टार्गेट अचीव झालेलं नाही आहे. त्यांना किती अमाऊंट पाहिजे, तर समजा SBI एक ठराविक अमाऊंट देईल, बँक ऑफ महाराष्ट्र वेगळी अमाऊंट देईल, त्यानंतर वेगवेगळ्या बँका आहेत त्यांच्याकडे ग्रामीण भागातना लोन दिलं, टार्गेटच्या वरती अमाऊंट झाले, ते तिथे ठेवतील की आमच्याकडे एवढं एक्स्ट्रा आहे. ते हे विकत घेतील ते आम्हाला पाहिजे प्रमाणपत्र आणि त्याचे काय चार्जेस पे करतील. लेट्स से 20,000, 50,000, 1,00,000 पे करतील. ते पे केले तर ह्या बँकेने टार्गेट अचीव केलं आहे, एक्स्ट्रा केलं आहे, यांना बेनिफिट मिळेल. आणि यांनी नाही केलं एक प्रकारची पेनल्टी आहे. नाही, तुम्ही भरा ती अमाऊंट, नाही केलं तर भरा अमाऊंट. ती ज्या बँका टार्गेटच्या पुढे जातात त्यांना इन्कम होईल, जे टार्गेट अचीव नाही केलं. आता प्रश्न असा आहे की ह्यांनी जे समजा 2,00,000 रुपये दिले SBIला, कोणी ॲक्सिस बँकेने, तर ॲक्सिस बँकेला कळत नाही की ते कोणाकडनं परचेस करतात आणि ह्याच्यावरती IGST लागतो. ओके, आणि ह्यांना कळत नाही ते कोणाला विकतात. इकडे कळतं की बाबा एवढं अवेलेबल आहे, ते घेतात, पेमेंट करतात, पेमेंट त्यांच्या अकाउंटला जातं. त्यांना ह्या पोर्टलला पेमेंट करायचं आहे, ते पेमेंट पोर्टल थ्रू त्यांना पोचवलं जातं. हे पेमेंट करतात, त्यांचं असेल त्यांनी तिकडे लिस्टिंग केलेलं. ही सिक्युरिटी सर्व्हिस, ही सिक्युरिटीमध्ये येत नाही, ही सिक्युरिटी नाही आहे. सिक्युरिटीवरती सप्लायमध्ये सिक्युरिटी येत नाही, सिक्युरिटीचा सेल्फ परचेस लक्षात घ्या, पण हे सिक्युरिटी नाही आहे. हे जे प्युरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट आहे हे सप्लाय गुड्स आहे आणि याच्यावरती एनी रजिस्टर्ड पर्सन सप्लाय होतो एका बँकेने दुसऱ्या बँकेला, दोघी रजिस्टर्ड बँक आहे. तर ही ॲक्सिस बँक आहे, ही GST पे करेल RCM मध्ये. आता तुम्ही हे पण सर्च कराल की प्युरिटी लेंडिंग सर्टिफिकेट काय आहे, प्युरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट काय आहे, तुम्हाला याची माहिती कळेल. त्याला गुड्स का म्हटलं जातं हे पण तुम्हाला कळेल. समजलं ना? हे 2 करोड यांनी एक्स्ट्रा केलेत, ते यांना हवेत. जरुरी नाही की त्यांना एका बँकेकडून मिळेल. ह्या बँकेकडे 50 लाख मिळतील, दुसरीकडून अजून एक 5-50 लाख मिळतील, असं त्यांना गोळा करत ते करायला लागेल. आपण सोपं व्हावं म्हणून सरळ दिलं एक्झाम्पल, पण लक्षात घ्या त्यांना जर का आपली अमाऊंट पूर्ण करायची आहे, ती नाही करू शकले तर गव्हर्नमेंट त्यांना मोठी पेनल्टी लावेल. तुलनेने ही अमाऊंट कमी असेल, घ्या तुम्ही तिकडून. ओके, फक्त मेटल स्क्रॅप नवीन एंट्री आले की यात मी टाकलेली नाही, तुम्ही ती बघू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला बघायला लागेल की एक्झाम्पशनमध्ये कुठे काय आहे का. गुड्सचे एक्झाम्पशन वेगळे आहेत, सर्व्हिसचे वेगळे आहेत. गुड्समध्ये गुंतागुंत नाही आहे, गुड्समध्ये फार काय कंडिशन्स किंवा असं काही येत नाही, पण सर्व्हिसमध्ये बरंच काय येतं. त्यामुळे सर्व्हिस प्रॉपरली बघायला लागतं की सर्व्हिस कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये दिली जाते, कशा प्रकारे दिली जाते, आणि मग त्या संदर्भामध्ये कुठे एक्झाम्पशन आहे का, पार्टली, फुल्ली, स्पेसिफिक प्रकारामध्ये. मग ते जर नसेल एक्झाम्पशन तर मग टॅक्सेबल सर्व्हिसचं मात्र बघावं लागतं. GTA मध्ये खूपच कॉम्पिटिशन्स आहेत, कारण GTA मध्ये बरेच संबंधित एक्झाम्पशन येतात. आणि प्लस तो GTA असला पाहिजे, फक्त फ्रेट चार्जेस आहेत म्हणून GTA होत नाही. तुम्हाला याच्यावरती पण व्हिडिओ मिळते यूट्यूबला की काही लोकांनी सांगितलं की अशाच्या आमच्यावरती केसेस झाल्या, ते ऐकायलाच तयार नाही डिपार्टमेंटचे लोक की तुम्ही फ्रेट चार्जेसवरती GST नाही भरला. तर ह्यांचं म्हणणं होतं की आम्ही GTA सर्व्हिस इकडे एकदम एंट्री आहे ना, ट्रान्सपोर्टेशन बाय रोड एक्झाम्प्ट आहे एक्सेप्ट GT आणि कुरिअर सर्व्हिस, तर आम्ही GT कुरिअर सर्व्हिस घेतलेलीच नाही आहे, म्हणजे आम्हाला एक्झाम्पशन लागू आहे. एक वरच्यावरती काय ऐकलं गेलं आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेसवर GST आहे, हे अर्धे सत्य आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही विचाराल कोणाला मिळाल कुठे लिहिलं आहे, एखादा म्हणणं आहे तर त्याला हे सांगितलं पाहिजे कुठे लिहिलं आहे. तर हे दाखवतात की बघा इकडे एक्झाम्पशन आहे, तुम्ही हे इंटरप्रेट करून बघा.
तुम्हाला जी माहिती आहे तुम्ही तुमच्या एक्सपर्टला विचारा डिपार्टमेंटच्या, किंवा हे असं म्हणताय याचं काय. एखाद्या व्यक्ती जेव्हा एखादी माहिती तुम्हाला देतो आणि ती जी माहिती तुमच्या माहितीशी ताळमेळ खात नाही, तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही जे म्हणताय ते आमच्या म्हणण्याच्या किंवा आमच्या समजुतीच्या विपरीत आहे. तुम्ही कुठे लिहिले ते सांगा. समजलं ना. जेव्हा अशा प्रकारे मॅटर येईल तो सांगेल की बाबा इकडे एक्झाम्पशन आहे, ट्रान्सपोर्टेशन बाय रोड, ट्रान्सपोर्टकडे सर्व्हिस घेतली आहे, ट्रान्सपोर्टेशन बाय रोड आहे, एक्सेप्ट तिकडे काय म्हटलंय जीटीए आणि कुरिअर. आम्ही जे घेतलेलं आहे ते आम्ही जीटीएकडून सर्व्हिस घेतलेली नाही. जेव्हा तो हे आपला पक्ष ठेवेल, तुम्ही ऐकाल, मग तुम्ही पुढे बघाल, मग तुम्हाला कळेल की त्याचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पार्टीला, टॅक्सपेअरचा कन्सल्टंट किंवा व्यक्ती असेल तो आणि डिपार्टमेंटचा व्यक्ती असेल तो, या दोघांना जर लॉ माहिती आहे कुठे लिहिलंय, प्रश्न हा विचार कुठे लिहिलंय. तुम्ही जर सांगताला आधार काय, कुठला सेक्शन आहे, कुठल्या रुल कुठलं नोटिफिकेशन आहे, कुठे दिलंय मी तुम्हाला दाखवलं. जीटीए कुठे डिफाईन केलंय, जीटीए कुठे डिफाईन केलंय, नोटिफिकेशनमध्ये डिफाईन केलंय, ऍक्टमध्ये की रूलमध्ये नाहीये. त्यामुळे तो जे व्यक्ती बोलतोय ते तू कुठल्या आधारे बोलतोय, कुठल्या सेक्शनमध्ये आहे का, ऍक्टमध्ये आहे का, रूलमध्ये आहे का, नोटिफिकेशनमध्ये आहे का, तुम्ही सांगा. आम्ही ते बघू आणि मग तुम्हाला सांगू की आमचं म्हणणं काय. प्रत्येक वेळेस इथे असं होणार आहे की जेवढा तुम्ही अभ्यास कराल, जर तुम्हाला प्रॉपर अपडेट माहीत नसेल किंवा तुम्ही प्रॉपर इंटरप्रिटेशन केलेलं नसेल तर तुमचा व्ह्यू आणि टॅक्सपेअरचा व्ह्यू हा कायम कॉन्फ्लिक्ट करणार. दोघांचा अभ्यास एकाच लेवलचा असेल तर ते कॉन्फ्लिक्ट होणार नाही. इतका वेळ देण्याचं आपलं कारण हेच आहे की त्यामध्ये कुठे काय दिलंय, एक्सेप्ट, हाऊएव्हर, हे जे काय दिलेलं असतं किंवा स्पेसिफिकली यांना लागू आहे त्यांना नाही, एक्सेप्ट एनी बॉडी कॉर्पोरेट नाही आहे, पार्टनरशिप फर्म आहे, प्रोपायटरला हे असं आहे तसं आहे, हे सगळं बघावं लागतं. तुम्ही एकदम लगेच वाचलं आणि व्ह्यू बनवला असं होत नाही. आपण एवढ्या वेळ काय करवला की हे तुम्हाला कळावं म्हणून मी याच्यावरती घेतलं. गुड्स कमी आहेत, सर्व्हिस 20 आहेत. म्हणजे जर एखादी ॲक्टिव्हिटी आहे ती रिव्हर्स चार्जमध्ये येत नाही, टॅक्सेबल आहे, सप्लायमध्ये येते, रिव्हर्स चार्जमध्ये येत नाही, तर मग फॉरवर्ड चार्ज. पहिले तुम्ही काय बघाल, एखादी ॲक्टिव्हिटी आहे, एखादी ट्रान्झॅक्शन आहे, सप्लायमध्ये येतं का, येतं. मग तो सप्लाय रिव्हर्स चार्जमध्ये, तो सप्लाय कुठे एक्झाम केला आहे का, सप्लाय गुड्स आहे का सर्व्हिसचा आहे, सर्व्हिसचा आहे, मग नोटिफिकेशन काढा. एक्झाम्पशनमध्ये कुठं आहे का, एक्झाम नाही आहे, मग टॅक्सेबल आहे, मग टॅक्सेबलला हे बघा रिव्हर्स चार्जला आहे का, रिव्हर्स चार्जला विशेष एंट्री आहे, रिव्हर्स चार्ज नाही तर फॉरवर्ड चार्ज आहे. समजलं ना काय. फॉरवर्ड चार्जच्या असं नोटिफिकेशन नाही आहे की बा ह्या सर्व्हिस फॉरवर्ड चार्जमध्ये, असं नाही आहे. रिव्हर्स चार्जच्या एंट्री आहे. गुड्स पण रेट दिलाय, रेट नोटिफिकेशन वेगळं आहे. रेट काय असेल गुड्सचा सर्व्हिसचा हे नोटिफिकेशन वेगळं आहे. हे रेट असतील 5%, 12% रेट असतील. आणि RCM मध्ये वेगळी नोटिफिकेशन आहे, RCM मध्ये नाही आहे, तर मग ते फॉरवर्ड चार्जमध्ये येतं. ओके, थांबूया.